बघा मित्रांनो, जी मी बॅलन्सिंग मूर्ती आतली बोलत होतो ती ही आहे मित्रांनो. ही आतमध्ये व्हिडिओज काढून देत नाही, तरी पण मित्रांनो मी थोडेफार काढलेले आहेत. की गणेश गल्ली, मुंबईचा राजा इथे बसतो या पार्किंगमध्ये. आणि इथे ग्राउंड मी आता आलो होतो परेल वर्कशॉपला आणि आता गेलेलो मी आतमध्ये. आणि तिथे मी सर्व जेवढे सेक्शन आहेत ते सर्व फिरलो, सगळे बघितले. आणि मित्रांनो अपडेट जी आहे परेल वर्कशॉपची बोलू शकता, किंवा पूर्ण जेवढे गणपती आत बनतात ते सर्व अपडेट जे आहेत मित्रांनो खूप झालेले आहेत. आणि व्हिडिओ काढणं अजिबात अलाउड नाही, तरी पण त्यातनं मी थोड्याफार क्लिप ज्या आहेत त्या काढलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतील. पण मित्रांनो काम जे आहे ते भरपूर झालेलं आहे. मी मंडळांची नावं अशी एक्सपोज नाही करणार, मंडळांची नावं मी रिव्हील नाही करणार, पण तरी पण मित्रांनो परेल वर्कशॉपचं काम जे आहे ते खूप जोरात चाललेलं आहे. आणि यार सॉरी फॉर दॅट की आतमध्ये व्हिडिओज काढून देत नाही, तरी पण मित्रांनो मी थोडेफार काढलेले आहेत. आणि मी तुम्हाला बॅक साईडने दाखवतो की परेल वर्कशॉपचं काय कंडिशन आहे. मी आता आहे परेल वर्कशॉपच्या बॅक साईडला, मला दाखवूया बॅक साईडने. बघा मित्रांनो, जी मी बॅलन्सिंग मूर्ती आतली बोलत होतो ती ही आहे मित्रांनो. ही कुठली आहे ते मी बघितली नाही नीट. ही आहे इकडची बॅलन्सिंग. आणि मित्रांनो पुढे आहे एक मुंबईचा सम्राट. मित्रांनो आता जी तुम्हाला मी बॅक साईडने मूर्ती दाखवली मित्रांनो, ती होती बॅलन्सिंग मूर्तीची. मी तुम्हाला आतून पण थोड्याफार 1-2 क्लिप्स ज्या होत्या त्या मी घेतल्या होत्या त्या मूर्तीच्या. आणि मित्रांनो ती मूर्ती जी आहे ती प्रॉपर बॅलन्स आहे, जशी परेलच्या महाराजासारखीच, बट तेवढी नाही, पण त्याच लेवलची बॅलन्सिंगवाली ती मूर्ती आहे. सो तिच्या मी काही क्लिप्स घेतल्या. बघा अलाउड नाही आहे, तुम्हाला पण माहिती आहे, फाईन लागू शकतो. आणि अजून बऱ्याचशा काही गोष्टी आता केलेल्या आहेत यावर्षी, केस वगैरे लागू शकते. सो यार या सगळ्यापेक्षा माझं तर असं म्हणणं आहे की तुम्हाला आगमनाला तर मूर्त्या बघायला भेटतीलच, हां, पण तुम्हाला स्वतःहून इकडे यायचं आहे. तुम्ही या, अपडेट्स बघा स्वतःच्या डोळ्यांनी, आणि एक मेमरी म्हणून ती घेऊन तुम्ही तुमच्यासोबत जावा. बट व्हिडिओ वगैरे काढू नका. मी पण तुम्हाला सजेस्ट तेच करेल. मी पण आता काढलेत, काय लोक कमेंटमध्ये बोलतील की तू काढलेत आणि आम्हाला बोलतोस, बट तसं नाही आहे. मी काढले 1-2च काढलेत आणि मी मंडळ रिव्हील नाही केलं आणि मी बाप्पाला नेकेड पद्धतीत पण दाखवलं नाही, बिकॉज ती मूर्ती अजून प्रॉपर झालेली नाही, तर ते असे कळून नाही की ती नेकेड आहे काय. सो मी काढलेले आहेत व्हिडिओ, बट काही लिमिट्समध्ये. तर तुम्ही पण या, काढा व्हिडिओ, एवढे नका काढू, छोट्या बाप्पांचे काढायचे आहेत तर. बट आगमनाची मजा मित्रांनो ती अशी घालवू नका. आत्ताच जर तुम्ही गणपती रिव्हील केले तर मित्रांनो आगमनामध्ये काही मजा राहणार नाही. सो तेवढंच. आता चला पुढे जाऊया, अरुण दादाच्या वर्कशॉपला बघूया. बघा यार परेल वर्कशॉपला सोडून जाऊशी वाटत नाही, पण काय करणार, जायला तर लागेल. स्वतः जाऊया पुढे अरुण दादाच्या वर्कशॉप. हा मेन रोड आपला, आणि तिकडे पेट्रोल पंपच्या इकडे आहे अरुण दादाचं वर्कशॉप. तर चला आता जाऊया पुढे, हा आपला हायवे. आणि इकडेच मित्रांनो आगमनाला जी आहे ती गर्दी होते. आगमनाला सर्व बाप्पा इथूनच निघतात. आणि मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे गर्दी काय लेवलला असते इकडे. हे पूर्ण हा सगळा रस्ता जो असतो तो पॅक असतो, आणि खास करून आपल्या चिंतामणीच्या आगमनाला तर पूर्ण रस्ता पॅक असतो, एवढा दिसतोय. त्या साईडला पण असते गर्दी आणि ह्या साईडला पण. चला आता जाऊया अरुण दादाच्या वर्कशॉपच्या इथे. तर इथे समोरच आहे अरुण दादाचं वर्कशॉप.
चला, इथून असं स्ट्रेट गेलं आणि लेफ्ट मारल्यावरती तुम्हाला दिसेल अरुण दादा 2026चं वर्कशॉप. आणि समोर बघा बॅनर्स वगैरे पण लागलेले आहेत थोडेफार. ठीक आहे, ते थोडेफार म्हणजे काय, तर हे आहे अरुण दादाचं वर्कशॉप. आता बघू आपल्याला शूट करायला भेटतं आहे की नाही. मे बी मला तर वाटतं शूट करायला भेटणार नाही, बट तरी पण आपण बघू, शूट करायचं ट्राय करू. आणि शूट जरी नाही करायला भेटलं मित्रांनो, तरी मी वर्बली ज्या फिलिंग्स आहेत ते एक्सप्रेस करेन आणि तुम्हाला सांगेन. चला आता लावूया अरुण दादाचं वर्कशॉप. समोर आहे ट्रॉली, मुंबईचा राजा. द 22 फीट ऑरा, मुंबईचा राजा. की गणेश गल्ली, मुंबईचा राजा इथे बसतो या पार्किंगमध्ये. आणि इथे ग्राउंड जिथे आहे 25 तारखेला, येत्या 25 तारखेला, सॉरी 25 तारखेला नाही, 29 तारखेला गुरुपौर्णिमेच्या निमित्त मुंबईच्या राजाचा पाठपूजन सोहळा. बघू शकता हेच ग्राउंड आहे. इकडेच पाठपूजन सोहळ्याचे सगळं तो स्टेज वगैरे असतो आणि इकडे असतो आपण सर्व लोक. आणि इथं बसतो आपला मुंबईचा राजा. आता बघू शकता ग्राउंडवरती इथे चालली आहे फुल IPL. तर बघा एक महाराज चौका बघू शकता, तिची आता कडक IPL चाललेली आहे. तर नंतर थोड्या दिवसात ती बंद होईल जेव्हा आपले पप्पा येतील, कारण सगळं पॅक होईल, डेकोरेशनची तयारी सुरुवात होईल. गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना 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 पार्वती नंदना मोरया गजानना. हे गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी. गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी. गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी. हे मोरेश्वराची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी. मोरेश्वराची आवड विनायकाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी. वर्धविनायकाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी. चिंतामणीची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी.